त्याला 11, 12, 13, 14, 15 या सगळ्या ओवींमध्ये त्याचं वर्णन आहे. जे सकाळ परिसम होते येथे सकळ ही आटे अकस्मात एक सुरे तुटे मुळ मायेचे. जे सकाळहून मृदू सकाळहून अत्यंत जवळचे हे सगळे गुण आलेले त्याच्यात. म्हणजे 9 पासून तर 15 ओवीपर्यंत सगळं वर्णन त्याच्यात दिलेलं आहे आत्मस्वरूपाचं. ठीक. ओवी 7वी मध्ये मुख्य दिलेलं आहे पहिलं आणि मग ओवी 9 पासून तर 15 पर्यंत या सगळ्या ओव्यांचं विवरण तुम्हाला थोडक्यात मिळायला लागेल. जे चळे ना ढळे, जे अग्नीमध्ये न त्याच्यामध्ये परी न सळे उदकी बुडे जे आकाश सभागे भरले जिथे आकाश जेथे मिळाले सगळे तसे गुण त्याच्यात दिलेले आत्मस्वरूपात. म्हणजे नयनम नयनम दहती पावकः. ते लिहिण्याची काही गरज. पण म्हणजे तशाच स्वरूपाचं झालं. हा स्वरूप तसंच आहे पण याच्यात जे दिलंय आत्माराम मध्ये त्याच्यावरच आपल्याला उत्तर लिहिता येईल. बाकी जास्त लिहिण्याची काही गरज नाही. बर. फक्त थोडं काय करायचं ज्या समासावर प्रश्न असेल तो समास पहिले पूर्ण वाचा आणि मग विचार करावा लागतो थोडासा कारण थोडस कठीण आहे आणि मग ते आपल्याला जरा समजायला लागतं. सोनाली वाचता आली वाचता आहे. सगळे काय वाचता वाचता म्हटलं? सगळे मग उत्तर लक्षात यायला लागतात. हा पण ते कसं आहे जरा नुसतं एका वाचनात होत नाही. थोडं 2-3 समास वाचायला लागतो तेव्हा मग आपल्याला ते उत्तर जमतात त्याची. ताई मला ह्या स्वाध्यायासाठी नाही पुढच्या स्वाध्यायावरती विचारायचं होतं. ते कुठे म्हणजे शोधू पंचीकरणाचं तर बाकी सापडलंय पण ते ओव्यांमधून लिहिणं अवघड होत आहे. पंचसमासी पंचीकरण योग षड्रूपू त्या मानाने जरा बरं वाटतंय लिहिता येईल असं वाटतंय. बापरे ते पाचव्याला पोहोचले आम्ही अजून चौथ्यातच अडकलोय. षड्रूप माझं झालं स्वाध्याय त्यांनी तपासला. माझ्या नाशिकच्याच आहेत समीक्षक. षड्रूपी कसे आपल्याला जवळचे आहेत त्याच्यामध्ये सोपं वाटतं. हा पण अभ्यास बरोबर. कसा करायचा याचा. अभ्यासासाठी जरा बघावं लागेल त्याचं सांगते एकदा चौथ्या होऊन जाऊ दे मग पाचव्याचं सांगते. नावं टाकाल का तुम्ही ग्रुपवर नंतर. हो टाकते ना मी. जुना दासबोध घ्यावा लागेल तुम्हाला. आत्माराम पाहिजे असेल तर आत्माराम घ्यावं लागेल. पंचीकरण घ्यावं लागेल. पंचसमासी घ्यावं लागेल. हे पुस्तक मिळतात. हे पंचीकरणाची आहे मिळेल ना. हा मी आत्ताच तिथे. हा तर तिथे लघु काव्याचा विचार त्यांना 11 लघु काव्य म्हणून पुस्तक आहे. ते बर विचारायचं तुम्हाला शुभेच्छा पडते. ठीक आहे. ठीक आहे चला चालू करायचं आपण. हो. सोनाली आली का? नाही. प्रश्न टाकला ना उत्तर द्यायला. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय समर्थ. आपण आज साधनेचे चौथा स्वाध्याय जो आहे त्याचा मागच्या वेळेला काही थोडासा अभ्यास केला होता आणि आता तरी पुन्हा बऱ्याचशा लोकांना शंका आहेत त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा थोडस त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणाला काही प्रश्न जर असतील ना जर काही वाचन केलं असेल तर ते पहिल्यांदा विचारून घ्या म्हणजे मग आपण त्याप्रमाणे बाकीचं आपल्याला बघता येईल. कोणाला शंका आहेत का? कोणाला शंका असतील तर शंका विचारा.
नाही. मी मी माझं विचारून झालं मगाशी. तुमचं झालं. बाकी सगळे प्रश्न सगळ्यांना समजलेले आहेत का? नाही, आमचा अभ्यासच नाही झालाय ताई अजून. नाही झालं. बरं, ठीक आहे. तर आता हा. पहिला प्रश्न जो आहे तो लक्षात घ्या. पहिला प्रश्न विचारलेला आहे की अजातवाद तो समजून घ्यायचा असेल, म्हणजे आत्माराम म्हणजे परब्रह्म, आणि हे परब्रह्म जर समजून घ्यायचं असेल तर ते समर्थ आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतात की हे असं आहे, तसं आहे, असं. आणि हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी दोन प्रकारचे वाद आपल्याला सांगितलेले आहे. एक आहे अजातवाद आणि दुसरा आहे विवर्तवाद. आता विवर्तवाद जो आहे हा त्या मनाने सोपा वाटतो आपल्याला. की विवर्त म्हणजे काय, की एका वस्तूवर दुसऱ्याचा भास होणे. व्याख्या लक्षात घ्या आणि ती पुन्हा पुन्हा लक्षात घेतली की आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येईल. एक वस्तू आहे त्याच्यावर दुसऱ्या वस्तूचा भास आपल्याला होतो. जसं एखाद्याला आपण रात्री घरामध्ये अंधारात आलो आणि तिथे एखादी दोरी पडलेली असते, लाईट अजून लावायचं आहे, तोपर्यंत ती दोरी जी आहे ती वाकडी तिकडे पडलेली असते, सरळ नसते, आणि आपल्याला असं वाटतं इथे काहीतरी साप असावा, आणि मग आपल्या मनामध्ये त्याच्यामुळे भीती निर्माण होते. ते खरं काय आहे ते आपल्याला कळत नाही, आणि खरं काय हे केव्हा कळेल आपल्याला, जेव्हा त्याचं ज्ञान होईल तेव्हा. मग आपण काय करतो, लाईट लावतो, आणि लाईट लावला की आपल्याला समजतं की अरे ही तर दोरी आहे, हा साप नाही. म्हणजे आपल्या मनातली जी भीती आहे ती भीती दूर होते, आणि दुसरं म्हणजे त्या वस्तूचं खरं स्वरूप जे आहे ते आपल्याला समजतं. हा झाला विवर्तवाद. आणि दुसरा जो वाद आहे तो आहे अजातवाद. आता इथे पहिली ओवी जी आहे, जयास लटिका आळ आला जो माया गौरी पासून झाला. तर लटिका म्हणजे खोटा, जयास म्हणजे कोणाला तरी खोटा आळ आलेला आहे. कोणता आळ आलेला आहे, जो माया गौरी पासून झाला. माया गौरी म्हणजे आदिमायेपासून झालेलं आहे, पार्वतीपासून झालेलं आहे. झालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. समर्थ पहिल्या ओळीमध्ये सांगतात आपल्याला की बा असं कोणावर तरी आळ आलेलं आहे, आणि जो कोणता आळ आलेला आहे, जो माया गौरीपासून झालेला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की असा आळ कोणावर आलेला आहे, तर तो गणपतीवर आलेला आहे. पण इथे समर्थांनी त्याचं नाव घेतलं नाही. कारण काय, पुढे काय म्हणतात, ते जालाची नाही. आपण हा गणपती म्हणतो किंवा शंकर आणि पार्वतीचा मुलगा आहे असं आपण म्हणतो. त्यांच्यापासून झाला, कोणी म्हणतात की पार्वतीच्या अंगावरचा जो मळ होता त्याच्यातून गणपती आकाराला आला वगैरे, अशा अनेक आपण त्याच्यावर आळ करतो, आळ घेतो की असा झालेला आहे, तसा झालेला आहे. पण तो काही माया आपल्या पार्वती आणि शंकराचा मुलगा नाही. कारण आपण काय म्हणतो की हे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं गणपतीचं आपण वर्णन करतो. मग आता हे तीन देव म्हणजे कोण आहे, की शंकर आहे, त्याच्यानंतर ब्रह्मदेव आहे आणि विष्णू आहे. या तिन्ही देवांचं जर जन्मस्थान जर गणपती असेल तर मग शंकराचा मुलगा गणपती कसा होईल, तर नाही होणार. म्हणजे इथे आपल्याला समर्थ काय सांगतात की जो झालाच नाही मुळात. आणि आपल्याला माहिती आहे की गणेश जो आहे हा निर्गुण आहे. ज्यांनी मनाच्या श्लोकाच्या हे जे आहे प्रश्नमंजुषा, याच्यातला पहिला प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची गडबड झाली. खरं म्हणजे त्यातल्या अर्ध्या अधिक लोकांनी आत्मारामाचा अभ्यास केलेला आहे. पण आपण एक डोक्यात आपल्या फिट असतं की असं असं आहे, आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपलं उत्तर चुकतं. तर तसंच झालेलं आहे त्याच्यामध्ये की गणपती हा जो गणेश जो आहे हा निर्गुण आहे. बघा आता हे अर्थ लक्षात घ्या की गणपती किंवा गणेश जो आहे ही बुद्धीची देवता आहे, आणि बुद्धी कुठे असते, आपल्या डोक्यामध्ये असते. ती दिसते का आपल्याला, नाही, निर्गुण आहे ती. म्हणजे गणेश जो आहे हा निर्गुण आहे, तो सगुण नाही. आणि मग सगुण रूपामध्ये काय दिसते आपल्याला, तर गणपतीपासून जी तयार झालेली आहे म्हणजे शारदा जी आहे ती आपल्याला सगुण रूपामध्ये दिसते. शारदा म्हणजे भाषा, शब्द, अहम, हे जे सगळं स्फुरण झालं होतं हे सगळं अहमचं स्फुरण आहे, आणि ते आपल्याला दिसतं ते सगुण रूपामधलं आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की हा गणपती कसा आहे की निर्गुणच आहे. निर्गुण असल्यामुळे त्याला रूप नाही, आकार नाही, काही नाही, कोणापासून तो निर्माण झाला वगैरे असं काहीही नाही. आणि असं जे आहे, जयास लटिका आळाला जो माया गौरीपासून झाला, झालाची नाही, तो झालाच नाही म्हणतोय.
आणि जिथे झालाच नाही असं जे असतं त्याला म्हणतात अजातवाद. आणि तया रूपाला रूप घ्यायचे, रूपच नाही ना त्याला. आपण रूप दिलंय गणपतीला की असा गणपती आहे, अशी सोंड लावलेली आहे, असे कान आहे वगैरे, पण असं काहीही नाही. तो मुळातच ते निर्गुण आहे. बुद्धी जी आहे ती निर्गुण आहे. आणि म्हणून ही गणेश जी देवता आहे ही सुद्धा निर्गुण रूपाची आहे. परब्रह्म आहे ते, आणि परब्रह्म असल्यामुळे ते निर्गुणच आहे. आणि हा असा अजातवाद या याच्यामध्ये, पहिल्या याच्यामध्ये आपण जे पुस्तक छापलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा जर तुम्ही दासबोध पाहाल तर दासबोधामध्ये एका समासामध्ये पुन्हा अजातवाद आणि विवर्तवाद हे दोन्ही सांगितलेले आहे. तिथे पुन्हा तुम्हाला आणखीन त्याचा अभ्यास थोडंसं स्पष्टीकरण जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. दुसरा जो प्रश्न आहे, नमने आणि स्तवने याच्यावरचा दुसरा प्रश्न आहे. आता इथे दोन शब्द वापरलेले आहेत. एक आहे नमन आणि दुसरा आहे स्तवन. नमन आपण कोणाला करतो? जो आपल्यापेक्षा मोठा आहे त्याला. आणि स्तवन कोणाचं करतो आपण? ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे त्याची आपण स्तुती करतो, आणि ती स्तुती करणं म्हणजे स्तवन असा शब्द आपण त्याला वापरतो. म्हणजे इथे नमन पण केलेलं आहे समर्थांनी आणि स्तवन पण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे याचं थोडंसं आपल्याला जेव्हा आपण स्पष्टीकरण लिहू त्यावेळेला आपल्याला थोडं त्याचं नीटपणे सांगणं गरजेचं आहे. आता इथे पहिल्यांदा जे नमन केलेलं आहे ते कोणाला केलेलं आहे? तर ते गणेशाला केलेलं आहे, म्हणजे परब्रह्माला केलेलं आहे. येथे स्तवनाचा विचार न घडे, निर्विकारी विकारवी परितयासी नमस्कार भाव बळे माझा. माझा भावाच्या याने मी त्याला नमस्कार करतोय. तो निर्विकारी आहे, त्याला आकार नाही, विकार नाही, काहीही नाही, पण मी त्याला नमस्कार करतोय असं समर्थ का म्हणतात आहे? कारण तिथे म्हणतात की भावाच्या बळे. आता इथे भाव समर्थांचा कोणता आहे? की जो कोणी आहे, जे परब्रह्म आहे, जी शक्ती आहे ती आहे, हा माझा भाव आहे. म्हणजे देव आहे हा माझा जेव्हा भाव असतो तेव्हा आपण त्याला नमस्कार करतो की कोणीतरी शक्ती या जगामध्ये आहे, आणि ती शक्ती आहे म्हणून आपण सगळे आहोत हे जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपण त्याला नमस्कार करतो. आपल्याला माहिती आहे की आपण दवाखान्यात जातो, एखादा जाण्याच्या मार्गावर असतो, डॉक्टर म्हणतात की सगळी औषधं दिली, आता फक्त वरच्यावर विश्वास ठेवा. अशी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण काय असतं की तो आहे, आणि तो आहे हा आपला विश्वास असतो, आणि त्या भावाने आपण त्याला नमस्कार करतो असं समर्थ म्हणतात. म्हणजे इथे पहिला परब्रह्माला समर्थ काय करतात? ते नमस्कार करतात, ते नमन करतात. इथे फारशी स्तुती त्यांनी केलेली नाही, कारण तो निर्गुण निराकार आहे. त्याची स्तुती काय करायची? तो स्तुतीच्या पलीकडचा आहे, कारण स्तुती करून काही होणार नाहीये. त्याला नमन करणं म्हणजे त्याच्या समोर आपण समर्पण करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून तिथे समर्थ त्यांना नमस्कार करतात. ते पहिला नमस्कार हा परब्रह्माला आहे. तिसऱ्या चौथ्या ओळीमध्ये 5व्या ओळीपर्यंत मग पुन्हा ते त्या परब्रह्माचं वर्णन थोडंसं सविस्तरपणे करतात. ते सुद्धा आपण वाचायचं आणि मग त्याच्याप्रमाणे उत्तर लिहायचं. नंतरचं नमन जे आहे ते 26. नमन तिचिया निज पदा माया वाग्देवी शारदा. आता इथे या 3 शब्द वापरलेले आहे. माया पण वापरलेले आहे, वाग्देवी म्हटलेले आहे, आणि शारदा पण म्हटलेले आहे. जय चेनी प्रवर्तती संवादा संत महानुभाव. नमन तिचिया निज पदा, जे निज पद आहे तिचं, म्हणजे जिथून तिची उत्पत्ती आहे त्या ठिकाणी मी नमस्कार करतोय असं समर्थ म्हणतात आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे की माया तीच आहे, वाग्देवी तीच आहे, शारदा पण तीच आहे. हे पहिलं स्फुरण जे सगळं झालेलं आहे हे सगळं या शारदा, वाग्देवी, माया याचं झालेलं आहे, आणि त्याच्यातून सगळी सृष्टी मग पुढे निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा तिला नमन करायचं आहे असं समर्थ म्हणतात. आणि तिचं सगळं वर्णन जे आहे ते 6व्या ओळीमध्ये त्यांनी अगदी ओळीमध्ये छान सविस्तर केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे नमन कोणाकोणाला केलेलं आहे? एक तर परब्रह्माला केलेलं आहे आणि आदिमायला किंवा शारदेला केलेलं आहे. आता सद्गुरूचा नमन करताना सद्गुरूला वंदिनं म्हणतात. ते वंदन करायचं आहे, म्हणजे वंदन जे आहे ते कसं आहे? मनापासून करायचं आहे.
नमनामध्ये भाव वेगळा आहे, वंदनामध्ये भाव वेगळा आहे. हे प्रत्येक याच्यामध्ये समर्थ जे शब्द वापरतात ना, ते खूप विचारपूर्वक वापरतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जो अर्थ आहे तो समजून घेतला. समर्थ म्हणतात की आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारेली निज धामी पासही जेणे. ते म्हणतात की हे जे सगळे स्वामी जे आहे ते जेथे राहिले म्हणजे त्यांच्या स्वरूपामध्ये ते राहतात. हे स्वस्वरूप जे आहे त्यांचा साक्षात्काराचा जो प्रांत आहे, विद्येचा जो प्रांत आहे, त्या याच्यामध्ये प्रांतामध्ये ते राहतात. तिथे अविद्या जी आहे ती तिथे राहत नाही. आणि आपण जे आहे ते आपण मात्र कुठे राहतो? आपण या स्थूलामध्ये, दृश्यामध्ये, जीव भावनेमध्ये, अविद्येमध्ये, हे सगळ्या याच्यामध्ये आपण राहतो. आणि म्हणून कोणाला वंदन करायचं आहे की या आपल्या ज्या याच्यामध्ये आपण जे राहतोय, आता मी जे सगळे मुद्दे सांगितले त्याच्यातून आपल्याला बाहेर काढण्याचं जो काम करतो तो म्हणजे सद्गुरु स्वामी होय. आणि म्हणून त्याला वंदन करायचं आहे. समर्थांनी वंदनाचा जो समास आहे त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे ते बघायचं, त्याच्याप्रमाणेच थोडंसं उत्तर लिहायचं. म्हणजे जीवाला जो आपल्या त्या ह्याच्यातून म्हणजे दृश्यातून जो अदृश्यामध्ये नेतो आहे की आपल्या स्वस्वरूपामध्ये नेतोय तो सद्गुरू आहे. आणि म्हणून त्याला वंदन करतात. पहिल्या दोघांना त्यांनी नमन केलं म्हणजे शारदेला आणि परब्रह्माला, आता सद्गुरूला ते वंदन करतात आहे. आणि ते त्यांचं वंदन केल्याच्या त्याच्यात ते मग पुन्हा 7, 8, 9, 10 वगैरे याच्यापर्यंत 10पर्यंत त्या सद्गुरूचं त्यांनी स्तुती पण केलेली आहे. पुढच्या श्लोकामध्ये ओवीमध्ये त्यांनी स्तुती पण केलेली आहे. आणि नंतर 11वी ओवी जी आहे तिथे आता रामाला नमस्कार करतात आहे म्हणतात. इथे नमन नाही, इथे वंदन नाही. आता नमस्कारेन राम, इथे नमस्काराचं पुन्हा वर्णन आपल्याला लक्षात येतं. सगळ्या भक्ती ज्या आहेत त्या भक्तिवासा म्हणजे तुम्हाला अजून याचं स्पष्टीकरण कळेल. जो योगी यांचे निजधाम, इथे योगी जे आहे त्यांचं निजधाम कोण आहे तर ते रामास आहे. विश्रांती पावे विश्राम जये ठाई, ज्याला विश्रांती घ्यायची आहे, विश्राम घ्यायचा आहे, त्याचा त्याला कुठे मिळेल तो रामाच्या ठिकाणी त्याला तो विश्राम मिळणार आहे. आणि म्हणून ते रामाला नमस्कार करतात आहे. वंदन वेगळं, नमस्कार वेगळा आणि नमन हे आणखीन वेगळं. त्याच्यानंतर मग तिथे त्याचं पुन्हा 12-13 ओवीमध्ये त्यांनी तिचं पुन्हा वर्णन केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर 16व्या ओवीमध्ये मग आता वंदिन संत सज्जन श्रोते, कोणाकोणाला वंदन करतात या ठिकाणी? संत, सज्जन आणि श्रोते या तिघांना वंदन करतात. म्हणजे आतापर्यंत आपण कोणाकोणाला नमन केलं किंवा स्तवन केलेलं आहे? पहिल्यांदा परब्रह्माला केलं, मग शारदा म्हणा किंवा मायाला केलेलं आहे, त्याच्यानंतर मग सद्गुरूला केलेलं आहे, रामाला केलेलं आहे, आणि मग संत, सज्जन आणि श्रोते या सगळ्यांना त्यांनी वंदन केलेलं आहे. हे सगळ्यांचं थोडक्यामध्ये 1, 2, 2, 3, 3 ओळीमध्ये प्रत्येकाचं स्पष्टीकरण करायचं. आणि कशाला वंदन कशाला केलं, नमन कशाला केलं, स्तवन कशाचं केलं आणि कशा प्रकारे स्तवन केलेलं आहे, हे सगळे मुद्दे थोडक्यात पण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला मांडायचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तो आहे शिष्याजवळ काय मागितले. या शिष्याजवळ काय मागितले याचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये 32वी ओवी आहे पहा. पहिल्या समासातली 32 ओवी काढा. ते 32 ओवीमध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की काय मागितलं, सरळ सरळ समर्थाने मांडलेले आहे. जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज. बघा याच्यामध्ये 3 महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आपण याचं जेव्हा स्पष्टीकरण कराल तेव्हा 3 मुद्दे महत्वाचे आपल्याला हायलाईट करावं लागेल. आणि त्या 3ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण त्या उत्तरामध्ये आलंच पाहिजे, तरच त्याला पूर्ण मार्क मिळतील. कोणते कोणते मुद्दे आहेत? जितुके काही नासोन जाईल, पहिला मुद्दा आहे नासून जाणारे जे आहे ते. मग नासून काय काय जाणार आहे ते स्पष्टीकरण आपण त्याचं लिहून काढायचं 1 पॅरेग्राफवर. दुसरा मुद्दा आहे जे अशाश्वत असेल. हे अशाश्वत आहे म्हणजे शाश्वत काय, अशाश्वत काय, हे आपल्याला दासबोधामध्ये खूप ठिकाणी आलेलं आहे. आत्मारामामध्ये, जुना दासबोधामध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे शब्द सापडतील. आणि नासवलं जाईल, आपल्याला सगळ्या बायका आपण आहोत त्यामुळे आपल्याला
सगळ्यांना माहित आहे की नासून जे गेलेलं असतं ते काहीही उपयोगाचं नसतं. मग चांगलं काय आणि नासून जाणारं काय हे आपल्याला माहित आहे. तर नासून जाणारा पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा अशाश्वत असणारा, आणि तिसरा मुद्दा आहे तुझं समागमे न येईल, हे तिसरा मुद्दा झाला. कोणतं? की आपल्या बरोबर जे येणार नाही ते. मग आपल्यावर काय काय येणार नाही ते आपण सगळं बघायचं, आपल्याला माहित आहे तसं. म्हणजे नासून काय काय जाईल, जे अशाश्वत काय काय आहे, आणि जे समागम येणार नाही, हे पहिल्यांदा तिन्ही याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं आहे. आणि समर्थांनी हे आपल्या शिष्याला मागितलेलं आहे. तितुकेच द्यावे मज. तेवढंच दे म्हणते. काय काय दे म्हणते? जे नासून जाणार आहे, जे अशाश्वत आहे, आणि जे तुझ्या बरोबर येणार नाही तेवढंच मला दे. त्यानंतर 35वी जी ओवी आहे, म्हणजे 32 ओवीमध्ये आपण पाहिलं की समर्थ सरळ सरळ मागतात आहे किंवा जे नासून जाणार आहे, जे अशाश्वत आहे, आणि जे तुझ्यावर येणार नाही ते मला तू दे. आता पुढच्या 35व्या ओवीमध्ये पुन्हा ते सांगतात आहे, नाशिवंत तितुकेच देसी. तुझं नाशिवंत जे आहे ते जर मला दिलं तर तरी पद प्राप्त निश्चयसी. तुला जे पद पाहिजे आहे ते तुला निश्चितपणे मिळणार आहे. त्यामध्ये लालूच करीशी. त्यामध्ये लालूच करीशी म्हणजे काय? की जे मला द्यायचं आहे ते जर तू दिलं नाही, ते जर काय आपल्या जर ठेवून दिलं तर तुझं स्वहित घडणार नाही. तरी स्वहित न घडे. हे तुझं जे स्वहित आहे हे घडणार नाही. कारण तू जर काही आपल्या जर ठेवून दिलं, जेवढं जेवढं नाशिवंत आहे, म्हणजे नासून जाणार आहे, अशाश्वत आहे, तुझ्या बरोबर येणार नाही, ते ते तुम्हाला देऊन टाक. आणि ते जर तुम्हाला देऊन टाकलं नाही तर तुझं स्वहित घडणार नाही. असं स्पष्टपणे समर्थ आपल्या सांगतात आहे की सगळं तुमच्याकडे आहे, माझ्याकडे काहीही नाही. लक्षात आलं? तर असं याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित लिहायचं आहे. आणि 35व्या ओवीचा पण थोडासा मुद्दा शेवटी घ्यायचा, की जर आपण नाशिवंत जे समर्थाने मागितलेलं आहे ते जर दिलं नाही तर आपल्याला काय परिणाम होईल हे सुद्धा समर्थ सांगून ठेवत आहे. चौथा प्रश्न आहे, मायेमधील दुसऱ्या समासामधील मायेचे लक्षण सांगणारी ओवी सांगून मायेचा विस्तार सांगा. मायेचं लक्षण सांगायचं आहे आणि मायेचा विस्तार जो आहे तो सांगायचा आहे. आता दुसऱ्या समासातली 11वी ओवी आहे की ज्याच्यामध्ये मायेचं लक्षण सांगितलेलं आहे. काय ओवी आहे बघा. अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण, तये मायेपासून त्रिगुण आणि गुणापासून भूते. आता ज्यांनी मराठी श्लोकाचे प्रश्नमंजुषा लिहिली त्यांनी जर ही ओवी वाचली असती तर त्यांच्या लक्षात आलं की स्फुरण जे झालं ते कशाचं झालं. पण ते सगळ्यांनी गडबड केली आणि सगळ्यांचं जवळपास फक्त एक सोडून सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. असं पुढे आपण नंतर पाहूया त्याच्यावर. तर आता इथे काय म्हटलंय की मायेचं स्फुरण, प्रश्न जो आहे की मायेचं लक्षण काय, त्याची मायेचे लक्षण म्हटलंय. जे स्फुरण झालेलं आहे, अहम ऐसे, अहम म्हणजे मी, असं जे स्फुरण झालं ते मायेचं लक्षण आहे. आणि त्याच्यापासून विस्तार कसा झालाय, तये मायेपासून त्रिगुण. पहिल्यांदा त्रिगुण झालं, पहिले माया झाली, मायेतून त्रिगुण निघाले, त्रिगुणापासून पंचमहाभूत निघाले, गुणापासून भूते. यानंतर पुढच्या ओळीमध्ये मग पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, सृष्टी रचली सावकाश, दृश्य अदृश्य सकळ माया. सगळं माया आहे असं म्हणतात. पुढे माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली, दो दिसांची बोली एकची परवा. असं सगळ्या पुढच्या ओव्या पूर्ण समास तो वाचून काढायचा. मी आताच जयश्री त्यांनी विचारलं त्या सांगितलं की कुठल्याही प्रश्न तुम्हाला विचारला गेला त्या समासाचा तर पहिल्यांदा पूर्ण समास वाचायचा, पूर्ण त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि मग त्याचं उत्तर लिहायचं. ते जर केलं गेलं नाही तर आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येत नाही. त्यानंतर 17वी ओवी सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाची आहे. 17व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात की जीव, शिव आणि ईश्वर हाही मायेचाची विस्तार, विश्वरूप विश्वंभर अवघी माया म्हटलेलं आहे. काय काय येतं त्याच्यामध्ये, जीव आला, शिव आला आणि ईश्वरही आला.
मायाचा विस्तार कसा झालेला आहे, इतका 17व्या ओवी सुद्धा तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 11व्या ओवीमध्ये लक्षण सांगितलेलं आहे, 12व्या ओवीमध्ये पुन्हा अजून पंचमहाभूतांचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर 17वी ओवी जी आहे ती अतिशय महत्वाची. हा ही माय की जीव शिव आणि ईश्वर विस्तार, विश्वरूप विश्वंभर अवघी माया. त्यानंतर प्रश्न आहे 5वा, संग आणि निसंग म्हणजे काय हे सांगून संग निसंग अतीत होणे याचे स्पष्टीकरण करा. सगळ्यांना मनाचे श्लोक माहित आहे, पुष्कळांच्या मनाच्या श्लोकाच्या परीक्षा पण झालेल्या आहे. त्याच्यामध्ये शेवटचे जे श्लोक आहेत त्या शेवटच्या श्लोकामध्ये आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये संग निसंग वगैरे सगळ्या शब्दांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. तर ते आपण मनाचे श्लोक वाचायचे आणि याच्यामध्ये पण पुन्हा दिलेलं आहेच ते पण वाचायचं आणि त्याच्याप्रमाणे याचं उत्तर लिहायचं. संग म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की संग म्हणजे ज्याच्या संगतीमध्ये जातो. समर्थ म्हणतात की सज्जनाची संगत धरावी आणि कोणाची सोडायची, जे वाईट असेल त्याची सोडायची, असे दोन्ही शब्द आहे. निसंग म्हणजे ज्याचा संग नाही. आणि ते करून मनाच्या श्लोकामध्ये तुम्ही नीट वाचा आणि ते नीट वाचलं की तुम्हाला याचं उत्तर पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कळेल. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, तो मी आत्मा वगैरे अशी जी ओवी आहे त्या ओवीचं स्पष्टीकरण करा. आता ही जी ओवी आहे या ओवीमध्ये उन्मनी अवस्था सांगितलेली आहे. ती ओवी कोणी काढली आहे का? काढली आहे. हा, काय नंबर आहे? 63 पानावर आहे. 63. ब्रह्मनिरूपणामध्ये तिसरी ओवी आहे. हा, तिसरा समास, तिसरी ओवी. तिसऱ्या समाजातली तिसरी ओवी. हा, तिसरी ओवी आहे, तो मी आत्मा ऐसा हे तू, हे नाशिवंत टाकी तू, उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते स्वरूप तुझे. आता या ठिकाणी आपल्याला उन्मनी अवस्था हा शब्द महत्वाचा आहे की आपल्याला आत्मा म्हणजे काय हे जर लागेल तर त्या उन्मनी अवस्थेच्या आधी आपल्याला ती अवस्था आहे, स्वप्न अवस्था आहे, सुषुप्ती आहे आणि तुर्य आहे आणि तुर्याच्या नंतर ही उन्मनी अवस्था येते. मग तिथपर्यंत आपला मी जो आहे हा मी जागा असतो. आता समर्थाने आधी आपल्याला आपण आता उत्तर जे पाहिलं त्याच्यामध्ये काय सांगितलं की मी जो आहे ना आपल्याला तो नाशिवंत आहे, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. तो आत्मा असा आहे, तो म्हणजे मी नाही, तो आत्मा आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, नाशिवंत जे आहे ते टाकायचं आहे. म्हणजे नाशिवंत टाकलो आपण आणि मी जो आहे आपला तो त्याच्या पलीकडे आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण कुठे जाणार आहोत, ते आपण उन्मनी अवस्थेच्या प्रांतामध्ये जाणार आहोत. आणि हे उन्मनी अवस्थेचं जे प्रांत आहे ते म्हणजे आपलं स्वरूप आहे. कारण आपण कोणाशी जोडलेलं आहे, आपण ईश्वराचा अंश आहोत. आणि या उन्मनी अवस्था जी आहे ती जुन्या दासबोधामध्ये खूप छान मांडलेली आहे. त्याच्यानंतर आत्मारामामध्ये तर आहेतच, पण दासबोधामध्ये सुद्धा, म्हणजे दासबोध मोठा आणि जुना दासबोध हे दोन्ही तुम्ही नीट वाचा. त्याच्यामध्ये उन्मनी अवस्था त्याचं वर्णन खूप छान केलेलं आहे आणि समर्थांनी उन्मनी अवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला वाचावं लागेल आणि मग आपल्याला कळेल की सगळ्या आधीच्या 4 अवस्था आहेत, जागृती, सुषुप्ती, तुर्या, स्वप्न वगैरे हे सगळ्या ज्या आहेत या सगळ्याच्या पलीकडे जी आहे ती अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था आहे. आणि ते आपलं स्वरूप आहे, कारण तिथे आपला मी जो आहे हा मी राहत नाही. मी आत्मा आहे, म्हणजे आत्म देहबुद्धी सुटते आपली आणि आत्मबुद्धीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण या प्रांतामध्ये प्रवेश करतो आणि मग तिथे सगळं नाशिवंत जे आहे, कारण मी जो आहे तो नाशिवंत आहे. दोन मी असतात, एक खरा मी असतो, एक खोटा मी असतो. तर खोटा मी जो आहे तो नाशिवंत आहे, तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की तो मी ऐसा आत्मा, तो मी आत्मा ऐसा आहे तू, म्हणजे मी आत्मा आहे, मी देह नाही.
हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी सगळं जे आहे नाशिवंत ते टाकून द्यावं लागेल. ते टाकून दिलं की मग त्यानंतर जर 7व्या प्रश्नाचं उत्तर आता थोडंसं आपण सांगितलं होतं की आत्मस्वरूपाचं वर्णन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या वर्णनामध्ये समास तिसऱ्या मधली 7वी ओवी आहे पहा. त्या एका ओवीमध्ये अगदी व्यवस्थितपणे समर्थ स्पष्ट करतात की आपलं आत्मस्वरूप जे आहे ते कसं आहे. स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप सेवटाचा सेवट, जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. आपलं जे स्वरूप आहे ते कुठेही गेलं नाही, ते आपल्या समोरच आहे असं म्हणतात. हे महत्वाचे मुद्दे आहे की निर्मळ आहे, निघोट आहे, शेवटाचा शेवट आहे, जिकडे पाहावे तिकडे सगळीकडे पसरलेलं आहे आणि सन्मुख आहे. यानंतर पुन्हा 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या 15 पर्यंतच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत या सगळ्या ओव्यांमध्ये पुन्हा स्वरूप जे आहे ते कसं कसं आहे हे सगळे मुद्दे समर्थांनी मांडलेले आहे. 9व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की जे सगळा परीस मोठे आहे, येथे सकाळी 8 आहे, अकस्मात एकसरी तुटे आहे, मूळ मायेचे, सकाळहून मृदू कोवळे वगैरे सगळं असं वर्णन करतात. आणि ते सगळं वर्णन 15 पर्यंत पूर्ण वाचायचं आणि मग आपल्याला जे आपलं स्वरूप जे आहे, म्हणजे आपण आत्ता पाहिलं की उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला काय कळतं, आपलं स्वरूप कळतं. ते स्वरूप कसं आहे ते आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला याच्यामध्ये सांगतात. त्यानंतर 8वा प्रश्न आहे की सगळ्या साधनांचे सारभूत जे साधन ते स्पष्ट करा. आता याच्यामध्ये चौथा जो समास आहे त्या चौथ्या समासातली पहिली ओवी आणि दुसऱ्या ओवीमध्ये त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पहिल्या ओवीमध्ये सांगतात ते जे सकळ साधनाचे सार, जेणे पाविजे पहिलं पार, जेणे साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. आता इथे ते महत्वाचा मुद्दा सांगतो की सगळ्या साधनांचं जे सार आहे ते आता मी तुला सांगतो आहे. आणि दुसऱ्या ओवीमध्ये ते साधन कोणतं आहे ते समर्थ सांगतात. ते हे जाणारे श्रवण करावे अध्यात्म निरूपण, मन न करिता समाधान निज ध्यासे पावती. कोणतं साधन सांगितलं समर्थांनी? श्रवण हे साधन सांगितलंय. जुना दासबोध घ्या, त्याच्यामध्ये श्रवणावर समास आहे. मोठ्या दासबोधामध्ये श्रवणावर 4 समास आहे. ते सगळे समास वाचा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याचं उत्तर जे आहे ते सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला लिहिता येईल की सगळ्या साधनांचं सार कोणतं आहे तर ते श्रवण आहे. आणि ते श्रवण का आहे हे 4ही समास मोठ्या दासबोधातले आत्मारामामध्ये याच्यात पण सांगितलेलं आहे आणि जुन्या दासबोधामध्ये पण सांगितलेलं आहे. हे सगळं थोडंसं वाचावं लागेल. तुम्ही एकदम एखादा आम्ही वाचलंच नाही की आम्ही अजून सुरुवात केली नाही असं न करता थोडंसं रोज काहीतरी वाचत राहिलं पाहिजे. कारण ते वाचल्याशिवाय तुम्हाला प्राज्ञपरीक्षा जी आहे ती थोडीशी कठीण आहे आणि त्याच्यामध्ये वाचन जे आहे ते तुम्हाला जास्त लागतं. वाचनाच्या बरोबर मनन पण लागतं आणि चिंतन पण लागतं. हे सगळं जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला उत्तर लिहिता येतं. नाहीतर मग काय होते की कुठेतरी आपण पाहतो, थोडंसं लिहून घेतो, इकडचं लिहितो तिकडचं लिहितो आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप लिहिलं, छान झालं, पण तसं होत नाही. ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर लिहिता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरचा सोपा प्रश्न आहे 9वा की 4 देह कोणते आहे आणि भक्तीचे फळ कोणते आहे. आता 4 देह तर आपल्याला दासबोधामध्ये झालेले आहे आणि त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा येतो जुन्या दासबोधामध्ये पण 4 देहांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पण महत्वाचा मुद्दा आपल्याला जो शोधावा लागेल की भक्तीचं फळ कोणतं आहे. त्याची ओवी जी आहे ती तुम्हाला सांगते, म्हणजे फार शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही. त्याची ओवी आहे 4थ्या समासामध्येच 29वी ओवी आहे पहा. हेची जाण भक्तीचे फळ. स्पष्टपणे म्हणजे अगदी समर्थ सरळ सरळ तुम्हाला उत्तर देतात आहे. काय सांगतात आहे? हेची जाण भक्तीचे फळ. कोणतं फळ आहे? जेणे तुटे संसार मूळ. भक्ती
भक्ती केली की तुम्हाला काय होणार आहे, संसाराचं जे मूळ आहे ते मूळच तुमचं तुटणार आहे. निसंग आणि निर्मळ आत्मा होई जे सोय. आपण जीवदशेमध्ये आलेलं आहे, ती जीवदशा आपली पूर्णपणे जाणार आहे. कारण आपण जीवदशेमध्ये येतो आणि पुन्हा पुन्हा जन्माला येतो. हे जे संसाराचं जे मूळ आहे, जन्माला येणं म्हणजे जीवदशा निर्माण होणं किंवा जीवदशा प्राप्त होणं, हेच आपलं काय होणार आहे, तुटून जाणार आहे. निसंग म्हणजे जीवाशी आपण जोडलोच नाही. मी जो आहे, मी हा जीवाशी जोडलेला असतो, देहबुद्धीशी जोडलेला असतो, तो आपला तिथून तुटणार आहे, म्हणजे निसंग होणार आहे आणि निर्मळ आहे. कुठल्याही प्रकारचा मळ जो आहे हा मळ राहणार नाही, शुद्ध असा आत्मा आपण होणार आहोत. हे भक्तीचं फळ आहे. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्याला. या आपण जे पुस्तक छापलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि भक्तीच्यामुळे काय होतं हे आपल्याला दासबोधामध्ये सगळीकडे वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला देहबुद्धी सोडायची आणि आत्मबुद्धीकडे जायचं. हे भक्तीचं प्रचिती जी आहे ती आपल्याला याच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात. त्यामुळे 29वी ओवी लक्षात ठेवायची. आणि 4 देहाचं वर्णन जे आहे ते आपल्याला कुठेही तुम्हाला सापडेल. दासबोधामध्ये आहे, जुन्या दासबोधामध्ये आहे आणि याच्यातही दिलेलं आहे. ते शोधायचं आणि थोडंसं वाचन करायचं आणि लिहायचं. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये त्यांनी समर्थ प्रश्न विचारलेला आहे की समास 5 या याच्यामध्ये स्वरूपानुभवाचे वर्णन कसे केलेलं आहे. स्वरूपाचा म्हणजे आपण आता आधी पाहिलं बघा, सगळे प्रश्न जे आहे ना कनेक्टेड आहे. पहिले आपण उन्मनी अवस्थेमध्ये जातो. पहिल्यांदा अजातवाद पहिला आपण की आपण नक्की कोण आहोत, परब्रह्माच्या याच्यामध्ये आपण आहोत, परब्रह्माचा आपण अंश आहोत. त्याच्यानंतर पहिला उन्मनी अवस्थेमध्ये जा. नाशिवंत सगळं टाकून दिलं की उन्मनी अवस्थेमध्ये येतो. उन्मनी अवस्थेमध्ये आलं की भक्ती मार्गाला लागतोच. भक्ती मार्गातनं आपल्याला लक्षात येतं की आता तुमचा संसार जो आहे हा सुटलेला आहे, तुम्ही आत्म्याकडे जातात. आणि मग आता आत्मा म्हणजे काय, तर स्वरूप आपलं खरं स्वरूप काय आहे तर आत्मा आहे. आणि हे स्वरूपाचं वर्णन जे आहे ते पुढे 5व्या समासामध्ये हा जो शिष्य आहे तो करतो आहे. तो काय म्हणतोय पहा, त्याच्यामध्ये पहिल्या ओवीपासूनच तो वर्णन करतो आहे. पहिला ओवी तो सांगतोय स्वामीला की जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथाची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्षे. म्हणजे आपल्याला हे आत्मस्वरूपाची जी ओळख आहे ती ओळख कोण करून देणार आहे, तर आपला गुरु करून देणार आहे. आणि गुरुची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं आत्मस्वरूप आपल्याला समजत नाही. त्याला गुरुची कृपा ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पहिली ओवी लिहायची, पहिल्या ओवीचा अर्थ लिहायचा. ओवी लिहिली नाही तरी चालेल, फक्त त्याच्यामध्ये लिहायचं की गुरुच्या कृपेशिवाय आपल्याला आपलं स्वरूप जे आहे त्याची ओळख होऊ शकत नाही. मग आता ही ओळख व्हायची आहे, आपल्याला करायची आहे. दुसऱ्या ओवीमध्ये त्याचं स्पष्टीकरण सांगतात. या मनाचेनी संगती, जन्म घेतले पुनरावृत्ती. कशाच्यामुळे आपला जन्म मिळतो, तर जीवा कर्मयोगे पुन्हा जन्म आपल्याला प्राप्त होतो. कर्म करतो आणि कर्माच्या बरोबर आपण जे मन आहे, आपण ज्या मरतो त्या आपल्या शरीरातनं फक्त काय जातं, तर वायूच्या बरोबर मन जातं आपलं. आणि मन जे जातं आणि ते पुन्हा जन्म घेतं. असं पुनरावृत्ती आपण जन्माची जी आहे ती करत राहतो. म्हणून इथे काय करायचंय, मनाचीच उन्मनी अवस्था आणायची आपण. आता आपण तेच पाहिलं की मनाचे काय करायचे, बाकीच्या सगळ्या 4 अवस्था ज्या आहेत त्या 4ही अवस्था नष्ट करायच्या आपल्याला आणि उन्मनी अवस्थेच्या प्रांतामध्ये आपल्याला जायचं आहे. हे केव्हा जाऊ, आपण मनाचा विकास आपण जेव्हा करत जाऊ. आणि माणसाचं जे आहे, माणसाला मोक्ष का बरं आहे, बाकीच्या पशु ही नाही गती, असं समर्थ म्हणतात की इतर प्राण्यांमध्ये जे मन आहे ते फार त्याचा विकास करता येत नाही. माणसाचं जे मन आहे त्या मनाचा विकास कितीही करता येतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की या मनाच्या याने काय करतो, आपण जन्म घेत राहतो. मग आता काय करायचं आहे, या मनाचा विकास करायचा आहे. आणि मनाचा विकास करत करत आपल्याला कुठे जायचं आहे, उन्मनी अवस्थेच्या प्रांतापर्यंत जायचं आहे. तिसऱ्या ओवीमध्ये पण सांगतात, चौथ्या ओवीमध्ये सांगतात की आता मी संसाराहून सुटलो, पहिलं पार पावलं वगैरे असं सगळं वर्णन त्याच्यामध्ये करतात की मी करून अकर्ता.
आता मी जर राहिला नाही तर मी करता राहिलाच नाही ना. मी केलं असं म्हणतो आपण, तर मी करता आला म्हणजे मी आला. पण इथे उन्मनी अवस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण मी जर राहिला नाही तर मग आपण काहीच नाही. परे हुन परता मज मध्ये वार्ता मीपणाची नाही. मीपणा इथे 5व्या ओळीपर्यंत म्हणतंय की मी माझा मीपणा सगळा संपला. मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडलेलो आहे, संसारातून बाहेर पडलोय. ऐसे जे निज बीज, निज बीज असा शब्द महत्वाचा आहे. गाळी व मीपणाचा फुंज. हा जो मीपणा आपण सगळ्या जन्माला आल्यापासून आपण सगळा धरून ठेवलेला असतो, हा सगळा मीपणा जो आहे हा सगळा इथून निघून गेला. सगळं स्वच्छ झालेलं आहे. आता गाळून घेतलेला हा सगळा मीपणा जो आहे तो सगळं काढून टाकलेला आहे. आणि असा सगळा आता मी निर्मळ झालेला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जे स्वामीच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणले अवचिते. जैसे सामर्थ्य परिसातील लोह अंगी बाणे. जसं लोहाला परीस लागला की लोखंडाचं सोनं होतं, तसं ते म्हणलं की स्वामीच्या हृदयामध्ये जे होतं ते काय झालेलं आहे, ते आता शिष्याच्या हृदयामध्ये आलेलं आहे. आणि गुरु शिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे. हे स्वरूपाचं जे वर्णन याच्यामध्ये करतात आहे, स्वरूपाचा जो अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये कोणता याला अनुभव आला आहे की गुरु आणि शिष्य एक झालेले आहेत. गुजर स्वामीच्या हृदयाचे शिष्यास वर्म तयाचे. प्राप्त झाले योगियांचे निज बीज. हे जे निज बीज आहे हे आपल्याला काय झालेलं आहे की गुरुकडनं प्राप्त झालेलं आहे. आणि आपल्याला आता गुरुच्या स्वामीच्या हृदयामध्ये जे होतं ते शिष्याच्या हृदयामध्ये आलेलं आहे. आणि बहुत जन्माच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी. अनेक जन्म आपल्याला घालवतात. मोक्ष जो आहे तो काही फारसा सहसा मिळेल असं होत नाही. अनेक जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकता अडकता जेव्हा कधी आपण या मार्गाला लागतो त्यावेळेला कुठे आपल्याला स्वरूपाची भेट होते. आणि ती फक्त मनुष्य जन्मामध्येच होते. एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले म्हटलं. कशाने जोडलेलं आहे परब्रह्म? भाव. आणि हा भाव कशाचा आहे तर हा मनाचा आहे. मनाचा उन्मनी भाव जोपर्यंत आपण करत जातो तोपर्यंत आपल्याला एक एक पायऱ्या चढत चढत मग आपण स्वरूपाच्या प्रांतामध्ये येतो. आणि मग आपल्याला स्वरूपाची ओळख जी आहे ती आपल्याला खऱ्या अर्थाने होते. असे सगळे प्रश्न आहेत. मला असं वाटतं की 1, 2, 3, 4 ओवी आणि 8, 9, 13 पर्यंतच्या ओवीमध्ये हे सगळं स्वरूपाचं जे वर्णन आहे हे सगळं वर्णन याच्यामध्ये समर्थांनी छान केलेलं आहे. फक्त आपल्याला नीट विचार करून शांतपणे आपल्याला वाचावं लागतं. यासाठी दासबोध जो आहे त्याचा पण आधार घ्यावा लागतो. जुना दासबोध आहे त्याचाही आधार घ्यावा लागतो. या व्यतिरिक्तही आणखीन जर आपलं काही वाचन असेल तर ते वाचन सुद्धा आपल्याला करावं लागतं. आणि असं जेव्हा आपण सगळं करतो त्यावेळेला मग आपल्याला थोडं थोडं का होईना पण ते समजायला लागतं. आणि मग आपण त्याप्रमाणे उत्तरं लिहू शकतो. पहिल्यांदा पूर्ण समास वाचा. पूर्ण प्रश्न पहिल्यांदा 10 वेळा वाचा. त्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, काय आपल्याला लिहायचं आहे हे पहिल्यांदा नीट समजून घ्या. आत्माराम ग्रंथ छोटा वाटतो, ओव्या त्याच्याहून छोट्या आहेत पण समजायला सोप्या नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यातला जो अर्थ आहे तो गहन अर्थ आहे. कारण सगळं आत्मस्वरूप त्याच्यामध्ये 5 समासामध्ये म्हणजे असं वाटतं की 200 समास बरेच दासबोधाचे पण हे 5 समास आपल्याला डोक्यावरून जातात. हे साहजिक आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. करता करता विवरता विशेषा विशेष कळू लागे असं जे आहे. जेव्हा तुमची प्राज्ञ परीक्षा व्हाल मग तेव्हा म्हणाल की आता मला थोडंसं समजायला लागलेलं आहे. अशी सगळ्यांना प्रचिती येते. पण आपल्या सगळ्या परीक्षा तोपर्यंत होऊन गेलेल्या असतात. असो पण आपल्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. विचारात तर कोणाला काही शंका असेल तर विचारून घ्या. मग आपण थोडंसं मनाच्या श्लोकाच्या प्रश्नमंजुषा जी आहे त्याच्याकडे जाऊ. आणि मनाच्या श्लोकावरचं जे विवरण आहे मार्गदर्शन आहे ते उद्याच्याला मृणालताई करणार आहे. याच्यावर कोणाला काही शंका असेल तर सांगा. सगळ्यांना झोप आली की नाही सध्या तर इतकं समजलेलं आहे. वाचल्यानंतर अजून समजेल जेव्हा ठीक आहे. लिहायला बसू तेव्हा. सध्या तर इतकं समजलं. व्यवस्थित
इतकं व्यवस्थित गायडन्स झालेलं आहे. हा व्यवस्थित झालं. लिहायला बसू तेव्हा हा, कळेल आणखी. आरामात वाचा, थोडं चिंतन जे ज्याला म्हणतो आपण, की आपण विचार करायचा एखाद्या प्रश्नाचा. रोज एक प्रश्न सकाळी वाचायचा आणि तो डोक्यात ठेवायचा आणि मग त्याच्यावर विचार करत राहायचा. याच्यात काय लिहिता येईल आपल्याला. सगळे प्रश्न मी तुम्हाला आता सांगितलं की सगळे एकाला एक जोडलेले आहेत. ही सगळी लाईनच्या लाईनच आहे. पहिल्यांदा नाशिवंत म्हणजे काय सांगितलं, मग स्वरूप काय, मग उन्मनी अवस्था काय, मग सगळं असं सगळं जोडलेलं आहे. त्यामुळे ती लिंक अशी पूर्ण लागते. फक्त आपण काय करायचं, थोडंसं वाचन करायचं, त्याच्यावर चिंतन करत जायचं. आता थोडंसं मनाच्या श्लोकाची मधल्या दासोमीच्या आधी आपण रोज 11 प्रश्न टाकत होतो आणि त्या 11 प्रश्नांची उत्तरं दासनवमीपर्यंत आपण सगळ्यांकडनं मागितली होती. पण त्याला मला थोडंसं वाईट असं वाटलं की त्याला जो प्रतिसाद मिळाला हा एकदम अल्प मिळाला. म्हणजे 205 श्लोक आहेत, निदान 200 नाही ते 100 तरी सगळे प्रश्नमंजुषा सोडवलेले उत्तरे माझ्याकडे येतील असं मला वाटलं. पण तसं काही झालं नाही. आणि मनाच्या श्लोकाची परीक्षा जी आहे ती सुद्धा खूप लोकांनी खरं दिलेली आहे. पण एखादा आपण प्रश्न म्हटलं किंवा उत्तर द्यायचं वगैरे असं म्हटलं की जरा टेन्शन येतं आणि त्याच्यामुळे फार आपण या भानगडीत पडत नाही असं बरेच होतं. आणि दुसरं आणखीन एक कारण आहे की त्याच वेळेला दासनवमीचे कार्यक्रम होते. कोणी पारायण केले, कोणी प्रवचन केले, कोणी काय काय केलं, त्याच्यामुळे सुद्धा वेळ मिळाला नसेल असो. पण जर आपल्याकडे ते प्रश्न जर सेव्ह करून ठेवलेले असतील तर ते कधीतरी फुरसतीने जेव्हा हे सगळे आपले प्रश्न सोडवणं होतील तेव्हा जर आपण ते थोडंसं बारकाईने वाचलेत तर आपल्याला छान आनंद मिळेल. आणि कसं आपण उत्तरं लिहायचे किंवा काय करायचं, एखाद्याचं चिंतन करायचं ते आपल्याला त्या ह्याच्यातून समजतं. म्हणून आपण अशा प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करावा. आता माझ्यासमोर जे एकीचं बिडकर म्हणून जे आहे बुलढाण्याच्या, त्यांचं प्रश्न काही माझ्यापर्यंत येऊन पोचले नाहीत. त्या म्हणाल्या की आज कदाचित येतील, पण आजही त्यांचं काही पाकिट मला मिळालं नाही. तर एकूण फक्त 17 लोकांनी आपण एक प्रश्नमंजुषा जी आहे ही सोडवली होती. या 17 जे सोडवलेले आहेत त्याच्यातलं जसं मी आता सांगितलं की पहिला प्रश्न जो होता सरळ सरळ प्रश्न होता खरं, की आद्य स्फुरण कोणतं. पण कसं होतं आपल्या डोक्यामध्ये जसं मी सांगितलं की एक विषय पक्का असतो की पहिला कोण आहे ते गणपती आहे. पण गंमत अशी की आपण त्याचा खोलातनं विचारच करत नाही किंवा गणपती काय हे स्वरूप तुझे. गणपती हे परब्रह्माचं स्वरूप आहे, ते स्फुरण नाही. आपण आता पाहिलं की स्फुरण जे आहे ते कोणतं आहे, तर ते माया आहे, मी आहे. मी हे पहिले अहम असे स्फुरण झाले, हे स्फुरण आहे. हे आपण आत्मारामामध्ये वाचलेलं आहे. बऱ्याचशा सगळ्यांच्या आत्मारामाच्या परीक्षा म्हणजे प्राज्ञाच्या परीक्षा झालेल्या आहे. पण आपल्या डोक्यात असतं की बा गणपती हा पहिलं स्फुरण आहे. त्याच्यामुळे बहुतेकांचं उत्तर चुकलं, फक्त एका व्यक्तीने ते उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं आणि काही प्रश्न लक्षात आणखीन असं एक आलं की 15-20 प्रश्न सोडवत जोपर्यंत होते लोक तोपर्यंत कन्फ्यूज जास्त होत होते. आणि उत्तरं जे अपेक्षित होते मला ते फक्त आपल्याला मग श्लोकाचा नंबर आणि श्लोकाचं चरण एवढंच. बाकी खूप काही लिहिण्याचं आपली विद्वत्ता दाखवायची काही गरज नाही. 4-5 ओळीमध्ये तर प्रश्नाचं उत्तर अपेक्षित नव्हतं आणि प्रश्नाचं उत्तर एका ओळीमध्येच द्यायचं. फार जास्त लिहिण्याची गरज नव्हती. फक्त श्लोकाचा क्रमांक महत्वाचा होता की आपल्याला तो श्लोक माहिती आहे की नाही. आणि ते चरण असेल ते चरण महत्वाचं होतं. अशा आहेत सुनंदाताई लोहकरे. त्यांचा अभ्यास गाढाच आहे, त्याच्यामुळे त्यांना मार्क मिळणे आवश्यक आहे. त्यांनी अगदी बरोबर. अभिनंदन सुनंदा ताई. हो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कन्फ्युज प्रश्न होता तो पहिला की बरोबर लिहिलेला आहे.
त्याच्यामुळे अगदी 110 पैकी 110 मार्क यांना मिळालेले आहे. आणि दुसरा नंबर जो आहे तो अनुराधा सरुरकर अशा आहेत, आलेले आहेत का? त्यांचा एक प्रश्न चुकला, त्याच्यामुळे त्या 109 वर आलेल्या आहेत, पण तरी त्यांनी खूप छान लिहिलं. आलेले आहेत का? आणि त्याच्यानंतर मात्र जे काही जे असे महत्वाचे प्रश्न होते की जे चुकण्याची गॅरंटी होती ते सोडल्यानंतरचा जो आकडा आहे तो म्हणजे 110 पैकी 104 मार्क मिळवणारे. आता 104 मार्क मिळवणारे 3 व्यक्ती आहेत पहा. एक आहे प्रतिभा देव, त्यानंतर स्मिता इंदुरकर आणि स्वाती फडके. या तिघींचा 3रा नंबर आलेला आहे. या तिघींना 104 मार्क मिळालेले आहेत. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मात्र 100च्या खाली गेल्या. बाकीचे सगळे लोक जे आहेत ते सगळे 100च्या खाली गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे 3 नंबर म्हणजे पहिला नंबर आलेला सुनंदाताई लोकर यांचा, दुसरा आलेला आहे अनुराधाताई सरुरकर म्हणजे 109 मार्क त्यांना मिळालेले आहे. आणि 3रा नंबरवर 3 जण आहेत, प्रतिभाताई देव, स्मिता इंदुरकर आणि स्वाती फडके. या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की यांनी प्रश्न जे सोडवलेले आहे ते खूप छान सोडवले. फक्त इतर जे काही ज्यांनी सोडवले त्यांना कुठे कुठे थोडं कन्फ्यूज झालं आणि त्याच्यामुळे ते उत्तरं जे आहेत ते थोडेसे गडबडलेले आहेत. पण तरी प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि सगळ्यांचे मार्क वाच सुनीती काळेंना 103 मार्क आहेत. अनगागड यांना पण 103 मार्क आहेत. अंजली गाडेला 102 मार्क आहेत. त्यानंतर मृणाल खोतला 101 मार्क आहे. वसुंधरा व्यवहारे यांना 95 मार्क आहे. ज्योती कोल्हेंना 99 मार्क आहे. आणि प्रशांत दातारगे यांना पण 100 मार्क आहेत. असे सगळ्यांना मार्क छान मिळाले. पण काही प्रश्न जे आहेत ते थोडेसे जसं आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये गुगली प्रश्न म्हणतो तसे प्रश्न मी काही टाकले होते आणि तिथे बरोबर लोक आउट झाले. त्याच्यामुळे ते गेले. गुगली पडली, आमची गुगली पडली. पण आमच्या त्या वह्या वापस मिळतील का? म्हणजे आपलं काय चुकलं हे तरी समजेल आहे. मी काय करते हा. हॅलो. 110 सुनंदाताई लोकरेचे 110 आवाज नाही येते. मी माधुरी कुलकर्णी बोलते. प्रज्ञाताई, माझं आलं नाही का तुमच्याकडे? नाही, तुमचं नाही आलं. की आहे ना, तुम्ही पाहिलेलं आहे माझं. तुमचं पाहिलं ना. हो हो, त्याच दिवशी पाहिलं, ज्या दिवशी मी पाठवलं तेव्हाच पाहिलंय. अर्थात पहिला प्रश्न माझाही चुकलाय, म्हणजे मी ते गणेशच लिहिलेलं आहे. आत्मा ब्रॅकेट मध्ये टाकलं होतं पण नंतर मग ते काढून टाकलं नाही. ताई, माझं पण नाही आलं का? मी प्रेरणा पांडे बोलते. प्रेरणा पांडे, मी वही तुमच्या घरी आणून दिली होती. मी व्हॉट्सअपवर टाकलाय ताई. दुसऱ्या कागदावर लिहिले असतात त्याचे मार्क, सगळ्यांचे मार्क आपल्या समूहामध्ये टाकते, चिंता करू नका. पण सुनंदाताई लोकरांचे 100 आहेत. हा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट काय लिहायचं होतं म्हटलं स्टुडंटचं? आता आपण उत्तर सांगितलं पैसे पूर्ण झाले. हॅलो, माया, शारदा किंवा इतरांनी आपले ऑडिओ बंद केले तर ऐकायला येते. अहम असं जे स्फुरण आहे ना ते पहिलं झालेलं आहे. माया म्हणा, शारदा म्हणा किंवा अहम असं पहिलं स्फुरण झालेलं आहे. ते उत्तर काही लिहिलं गेलं नाही. मी सुनंदाताई लोकरांचे पीडीएफ आहेत ते पूर्ण ग्रुपवर मी लिहिलाय ना टाकते. उत्तर, शारदा लिहिलाय. कारण
तर काही बाकीचे इतर चुकले असं हो काहीतरी इतर चुकले असू झालं. शकतात पण तेथे शारदा लिहिलं आहे. काहींनी लिहिले आहेत, काहींचे थोडेसे गडबड झालेली आहे. तिचे प्रश्नाची उत्तर टाकते आणि प्रत्येकाला किती मार्क मिळाले ते पण टाकते. मध्ये विजेत्यांचं अभिनंदन. प्रज्ञाताई, शैलजा आणि रोहिणी यांना काहीतरी विचारायचंय. बोला. शैलजा, हं? काय विचारायचं होतं? नाही आता प्रज्ञाताईंनी तर पुष्कळ मार्गदर्शन दिलंय आता आत्माराम. नाही काय काही प्रश्न विचारायचा होता का? शंका? नाही नाही आता त्यानंतरच अजून एक हे बरोबर. रोहिणी कोणाचं तरी लँग्वेज आहे. रोहिणी नाही, मला झालं क्लिअर. मला जे काही होतं ते कळलं म्हणजे बरंचसं. हा, मी आतापर्यंत व्हॉट्सअपवर असं थोडंसं टाकलाय तुम्हाला. कन्फ्युज होत होतं, कारण 2-3 प्रश्न मी लिहायचा प्रयत्न केला, पण थोडंसं अजून त्याच्यात तुम्ही जे सांगितलं प्रज्ञानी ते आता आणखीन ऍड करावं लागेल. हो, जे महत्वाचे मुद्दे आहेत ना ते तरी प्रश्नामध्ये आले पाहिजे. हा तेच. तर मुद्दे 1-2 सुटलेले जे होते ते त्याच्यात मला ऍड करावे लागतील. मी सुरू केलंय लिहायला, तर ते आता आणखीन क्लिअर झालं थोडंसं. त्याच्यामुळे विचारायची आता हे नाही. खूप छान व्यवस्थित सांगितलं. ठीक आहे. चला ठीक आहे. सगळ्यांचं विजेत्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी हा. प्रज्ञाताई, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. मी व्हॉट्सअपवर पाठवलाय म्हटलं तुम्हाला. बघते. हा आणि मी बघा. मध्ये ताई, मी प्रेरणा पांडे. पाठवलेलं आहे त्याने पुन्हा एकदा नावं टाका असं मी मध्ये पुन्हा टाकलेलं होतं. ताई, मी प्रेरणा पांडे बोलते. मी वही आणून दिली होती तुमच्या इथे. बघते मी. हो ना, कारण की किती मार्क मिळाले ते तर कळतील. सांगते उत्तर. पण काळजी करू नका. ठीक आहे. चला, जय जय रघुवीर. जय जय.